श्रीशुक उवाच दृष्ट्वात्मनिजे व्यग्रान् नृपान् हसति भूरियम् अहो मा विजिषन्ति मृत्योः क्रीडनका नृपाः। या श्लोकामध्ये शुकदेव महाराज राजा परीक्षितीला पृथ्वीच्या बाबतीतला एक सिद्धांत सांगतायत. या पृथ्वीवर राजे लोक ज्या वेळेला राज्य करतात आणि हिला जिंकण्याकरता ज्या वेळेला ते उतावीळ झालेले असतात म्हणे, त्या उतावीळ झालेल्या राजे लोकांना पाहून पृथ्वी हसते. का हसते? आणि म्हणते म्हणे काय? जे म्हणे स्वतःला मृत्यूच्या हातातील बाहुले आहेत ते मला जिंकण्याची इच्छा करतात. हे आश्चर्य. मृत्यू लोक इथं मरणार, पण मरणार आहे ही जाणीव असूनही, हे माहिती असूनही, हे चित्र पाहिलेलं असूनही मला पृथ्वीला जिंकायचंय या भावनेनं उतावीळ झालेल्या राजे लोकांना मृत्यूच्या हातातलं बाहुलं पाहिल्यानंतर पृथ्वीला आश्चर्य वाटतं, हसू येतं. मला जिंकणार तुम्ही? अरे तुम्हाला काळ घेऊन जाणार आहे. पाण्यातल्या बुडबड्याप्रमाणे शरीरावर विश्वास ठेवतात हे लोक. आणि आश्चर्य असं आहे, ज्या वेळेला हे राजे लोक या पृथ्वीला जिंकण्याकरता निघतात, स्वतःच्या मनाला असा विचार करतात, आपण आपल्या इंद्रियांवर विजय मिळवू, आपल्या मंत्र्यांवर, आपल्या अमात्यांवर, आपल्या या पृथ्वीवर असलेल्या नागरिकांवर, आपल्या बांधवांवर, या सगळ्यांना आपण वश करून घेऊ. आणि अशा रीतीनं संपूर्ण समुद्रवलयांकित असलेल्या पृथ्वीला शत्रूंपासून परास्त करून ही पृथ्वी जिंकूत, अशा पद्धतीचा मनामध्ये मनोरा रचणारे हे सगळे राजे लोक आपल्या बाजूला असलेल्या मृत्यूला मात्र पाहत नाहीत. ती पृथ्वी म्हणते, मग समुद्रवलयांकित मला जिंकल्यावर हा नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात. अंतःकरण जयाच्या तुलनेत किती क्षुद्र फळ आहे, कारण मनोजयाचं फळ मुक्ती आहे. पण मनोजय न करता समुद्रवलयांकित मला जिंकलेल्यानंतर सुद्धा यांना समुद्राची सफर करत अजून काहीतरी जिंकावं वाटतं. आणि मग ज्या वेळेला ही पृथ्वी आपली आहे, या पृथ्वीवर मी राज्य करणार, ही गोष्ट ज्या वेळेला त्या राजे लोकांच्या चित्तात बसते, त्यावेळेला अशा माझ्या उपभोगाकरता या राजे लोकांच्या राज्यात केवळ माझ्याकरता पृथ्वी सांगते. मग ते भाऊ, बहीण, वडील हे आपापसात युद्ध करतात, लढाई करतात मला भोगण्याकरता. आश्चर्य असं आहे, ममैवैवं मही कृष्णा नते मूढीति वादिनः. पिता पुत्राला, पुत्र पित्याला, भाऊ भावाला म्हणतो, अरे मूर्खा, ही सगळी पृथ्वी माझी आहे, तुझी नाही. आणि अशा प्रकारे माझ्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करणारे हे लोक एकमेकांना मारतात, स्वतःही मारतात. म्हणून तुला किती राजे लोकांचं नाव सांगू राजन? रावण असो, भरत असो, नहुष असो, गादी असो, पुरुरवा, पृथु, सगर, राम, खटवांग, मानदाता, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, शंभर, भौमासूर, हिरण्याक्ष, तारकासूर, अनेक 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 असे राजे होऊन गेले. ज्ञानी होते, सगळे शूर होते, सगळ्यांना जिंकलं होतं यांनी, अजिंक्य होते. परंतु सर्वे सर्वविध शूरा होते सगळे. हे सगळं असूनही
शेवटी हे काळाच्या आहारी गेले, मरण पावले. अंतःकरणापासून त्यांनी माझ्यावर ममत्व बाळगलं. ममतां मय्य वर्तन्त. परंतु काळ इतका बलवान आहे की या सगळ्यांच्या इच्छेला त्याने धुळीत मिळवलं. मग शिल्लक काय राहिलं? कथावशेषा. कहाणी शिल्लक राहिली. आणि म्हणून सत्य काय? सत्य काय? शुकदेव महाराज इथं स्पष्ट सांगतात, ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश करण्यासाठीच हा वाणीचा विलास आहे राजन. वास्तविक पाहता यात पारमार्थिक सत्य काही नाहीये. म्हणून काय करावं? यस्तु उत्तम श्लोक गुणानुवादः संगीयते भीक्ष्णममङ्गलघ्ना तमेव नित्यं शृणुयादभीक्षणं कृष्णे मलां भक्तिमभीप्समानः. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणकीर्तनाचं, जे गुणकीर्तन सर्व अमंगलांचं नाश करणार आहे, महात्मे ज्याचं नेहमी गायन करतात, अशा त्या परमात्म्याच्या गुणकीर्तनाचं, ज्याला असं वाटतं की परमात्म्याच्या ठिकाणी आपली अनन्य भक्तीची त्या ठिकाणी व्हावी, त्या माणसानं केवळ परमात्म्याच्या गुणकीर्तनाचं फक्त श्रवण करावं, बाकी काही करू नये. राजाने लगेच विचारलं, महाराज या कलियुगात या कलीचे असंख्य दोष तुम्ही सांगितले, पण या असंख्य दोषांना नष्ट करायचं असेल, ते दूर करायचे असतील तर कोणत्या उपायांनी ते करावेत? शुकदेव महाराज सांगतात, राजन प्रत्येक युगाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक युगाची एक खासियत आहे. सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप, दान हे धर्माचे पाय आहेत. आणि त्या युगामध्ये लोक या चतुष्पाद धर्माचं पालन करत होते, करतात. आणि मग या चतुष्पाद धर्माचं पालन करणारे सत्ययुगातले लोक प्रायशः पाहायला गेलं तर संतोषी होते, मैत्री करणारे होते, इंद्रनिग्रही होते, समदर्शी होते, स्वतः रममाण असणारे होते, दयाळू बुद्धीचे होते. जसे धर्माचे 4 पाद सांगितले, तसं असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे अधर्माचे 4 पाय आहेत. मग हळूहळू जसं जसं तुम्ही सत्ययुगातून त्रेतायुगामध्ये राजन प्रवेश करता, त्यावेळेला धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होतात. त्या युगात ब्राह्मणांचा आधिक्य असणारे 4 वर्ण असतात. हिंसेचा, स्त्रीलंपटेचा विशेष नसतं त्या ठिकाणी. कर्मकांडाच्या बाबतीत, तपश्चर्याच्या बाबतीत निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ, काम यांचं सेवन करतात. वेदांताच्या बाबतीत लोक पारंगत असतात. पुढे चालून ज्या वेळेला आपण द्वापार युगाकडे जातो, त्यावेळेला अधर्माचा, हिंसा, असंतोष, खोटेपणा, द्वेष या पायांची वाढ त्या ठिकाणी होते. आणि म्हणून धर्माचे जे 4 पाय असलेल्या तपसत्य, दया, दान यामध्ये अर्ध्यानं घट होते. हे सत्य, त्रेता, द्वापारपर्यंत आपण आलो. मग ज्या वेळेला या द्वापार युगामध्ये अर्ध्याच्या वर याची घट होते, त्यावेळेला लोकांमध्ये काय होतं? यशस्वी असतात, कर्मकांडी असतात, वेदांचं अध्ययन अध्यापन करणारे असतात, त्यात तत्पर असतात, धनाढ्य असतात, कुटुंबवत्सल असतात, सुखी असतात, क्षत्रिय ब्राह्मणांचं वर्चस्व त्या ठिकाणी असतं. पण ज्या वेळेला कलियुगाचा प्रभाव सुरू होतो,
त्यावेळेला मात्र अधर्माच्या 4 पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि अर्थात ज्या वेळेला अधर्माच्या पायांची वाढ होऊ लागते त्यावेळेला धर्माचे पाय क्षीण व्हायला सुरुवात होते. केवळ आणि केवळ 1/4 भाग त्या ठिकाणी धर्माचा कलियुगात शिल्लक राहतो. शेवटी तो सुद्धा नाहीसा होईल ही शंका, हा संशय शुकदेव महाराजांनी बोलून दाखवला. मग लोकांमध्ये काय परिवर्तन होईल? जे आम्ही त्रेतायुगापासून ऐकत आलो, सत्ययुगापासून द्वापारयुगापर्यंत आम्ही ऐकत आलो, कलियुगात काय होईल? तस्मिन् लुब्धा दुराचारा निर्दया शुष्कवैरिणः दुर्भगा भूरितर्षाश्च शूद्रदाशोत्तरा प्रजा. दुराचार, हृदयानं कठोर, एकमेकाशी विनाकारण वैर, भाग्यहीन, आळशी या पद्धतीचे लोक होतील, लोभी कलियुगात होतील. आणि कलियुगामध्ये शूद्र कोळी यांचं वर्चस्व वाढल. प्राण्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वरजतम गुणांचा काळाच्या प्रेरणेनं कमी अधिकपणा या कलियुगात जाणवेल. एका वाक्यात सांगायचं झालं, मन बुद्धी इंद्रियांवर सत्वगुणाचा प्रभाव असतो ते सत्ययुग समजावं. आणि असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला मनुष्याला तपश्चर्या आवडते, ज्ञान आवडतं. भक्ती, धर्म, अर्थ, काम यावेळेला ज्यावेळेला माणसांचं अंतःकरण रजोगुण प्रबळ झालेलं असतं त्यावेळेला ते त्रेतायुग समजावं. आणि ज्या वेळेला रजतम प्रभाव झाल्यामुळं लोभ, असंतोष, अभिमान, दंभ, मत्सर हे दोष दिसू लागतात. माणसांना सकाम कर्म आवडतात, द्वापारयुग समजावं. आणि ज्या वेळेला राजन यदा माया नृतं तंद्रा निद्रा हिंसा विषादनम शोको मोहो भयं दैन्यम सकलिस्तामस स्मृता. खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय, दीनता या गोष्टींची प्रधानता ज्या वेळेला आपल्याला दिसेल, तमोगुणाची प्रधानता जेव्हा आपल्याला दिसेल, कलियुग आलं समजावं. आणि मग त्यावेळेला कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल. अभागी, खादाड, दरिद्री या प्रवृत्तीचे लोक कलियुगात होतील. आळशी असूनही मोठ्या कामना मनात करतील. स्वैरिण्यश्च स्त्रियो सती, स्त्रिया स्वैरचारी होतील. चोरांची, लुटारांची वाढ होईल. वेदा पाखंड दूषिता, पाखंडी लोक वेदांना नाव ठेवतील. राजांचं काम रक्त शोषण प्रजेचं, ब्राह्मणांचं काम पोट भरणं, तृप्त आपली वासना करणं. ब्रह्मचर्य आपले ब्रह्मचर्याचं पालन करणार नाहीत, अपवित्र राहतील. गृहस्थाश्रमी भीक मागतील. वानप्रस्थी लोक गावामध्ये राहतील. आणि संन्यासी लोक जे आहेत ते धनाचे लोभी होतील. अर्थात स्त्रियांचे शरीर लहान असतील, आहार जास्त असेल, पुष्कळ संतती होईल. बोलू नये अशा पद्धतीची, सांगू नये खरं म्हणजे, परंतु निर्लज्ज, कर्कश बोलणाऱ्या, चोरी व कपट करण्यात मोठ्या धाडशी ह्या स्त्रिया होतील. व्यापार जो चालेल, व्यापारी लोकांची जी वृत्ती असेल ती कपटाची असेल. आणि संकट काळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्य मानलेला व्यापार ते उचित समजून करू लागतील. आणि एखादा मालक सर्वश्रेष्ठ असला आणि तो जर निर्धन असेल तर सेवक त्याला सोडून जाईल. सेवक संकटात असेल, मालक सोडून देईल.
गायी दूध देणं बंद करतील. आणि ज्या वेळेला गायीनं दूध देणं बंद होईल त्यावेळेला लोक तिचा त्याग करतील. स्वतःची कामवासना तृप्त करण्याकरता प्रेम करणारी कलियुगातली माणसं स्त्रीलंपट दिन होतील. पितृ भातृ सुहृज्ञाती हित्वा सौहृत सौहृदा. वडील, भाऊ, मित्र, नातलगांना सोडून बायकोच्या बहीण भावाकडून सल्ला घेऊ लागते. शूद्र लोक तपस्वी लोकांचा वेश घेतील, दान घेतील. धर्माचं ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करतील. दुष्काळामुळं, लोकांना लागलेल्या करांमुळं कलियुगात प्रजा ती त्रस्त होईल. अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीनं माणसाची मन व्याकुळ राहतील. या कलियुगातील प्रजा अन्न, वस्त्र, पाणी, झोप, काम, सुख, स्नान, अलंकार या सगळ्या गोष्टीपासून जेव्हा वंचित राहतील तेव्हा लोकांचं दिसणं हे पिशाच्या सारखं असेल. यात किंचित कवड्यासाठी मैत्रीत भांडणं होतील. आपल्या सगळ्या सोयऱ्यांची हत्या होईल. स्वतःचा प्राण गमावून बसतील. केवळ कामवासनापुरती आणि आपलं पोट भरणं यात मग्न कलियुगात लोक राहतील. वृद्ध माता पित्यांचं रक्षण करणार नाहीत. परीक्षिता काय सांगावं. इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी त्रैलोक्याचे अधिपती सुद्धा ज्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक लावतात त्या जगताचं परमगुरू भगवंताची कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसं शक्यतो पूजा करणार नाहीत. एखाद्या माणसानं मरतेवेळी व्याकुळतेनं किंवा पडताना, घसरताना आगतिक होऊन जरी भगवंताचं नाव घेतलं तरी सुद्धा त्याची सर्व गर्भबंधनं तुटतात आणि त्याला अत्यंत उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंताच्या आराधनेला विनमुख होतील. इतकं भयंकर कलियुग येईल. आणि कलियुगामुळं वस्तू, एखादं ठिकाण, आपलं अंतःकरण यांच्यामध्ये उत्पन्न झालेले दोष हे भगवंताचं स्मरण केले असता नाहीसे होतात. हृदयामध्ये असलेलं भगवंताचं ध्यान, आपल्या हृदयस्थ असलेला परमात्मा, त्याचं श्रवण, त्याचं संकीर्तन, त्याचं पूजन, त्याच्याबद्दलचा आदरभाव बाळगला तरी या घोर कलियुगात सुद्धा मनुष्याच्या हजारो जन्मातलं पाप नष्ट होऊ शकतं. यथा हेमनी स्थितो वन्य दुर्वर्णम हंती धातुजम. सोन्यातल्या संबंधानं बोलताना शुकदेव महाराज म्हणतात, सोन्याचा अग्नीशी संबंध आला की अग्नी त्या धातूतील हीण नाहीसा करतो. भगवान विष्णू साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. आणि भगवान पुरुषोत्तम परमात्मा ज्या वेळेला या हृदयामध्ये विराजमान होतो, तो झाल्यावर मनुष्याचं अंतःकरण जसं शुद्ध होतं तसं ते विद्येनं, तपश्चर्यानं, प्राणायामानं, एखाद्या प्राण्यांविषयी मैत्रीभावानं, तीर्थस्नानानं, व्रतानं, दानानं, जपानं, कोणत्याच साधनानं होत नाही जे परमात्मा आपल्या अंतःकरणात विराजमान झाल्यावर होतं. म्हणून राजन, आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. म्हणून तू आता एकाग्र चित्तानं, सर्व भावानं भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदय सिंहासनावर स्थापना कर. असं केल्यानं तुला परमगती अशा पद्धतीची प्राप्त होईल. म्रियमाणे अभिध्ययो भगवान परमेश्वरा. मृत्यूकाळ जवळ आलेल्यांनी भगवंताचं ध्यान करावं. आणि असं ज्या वेळेला ध्यान मनुष्याला होतं त्यावेळेला या जगताचं, या सर्वांचं परम आश्रय सर्वात्मा भगवान त्या ध्यानकर्त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. इतके दयाळू ते परमात्मा आहे.
राजन, हे इतके कलियुगाचे दोष मी तुला वाचून दाखवले, सांगितले, तरी सुद्धा कलेर दोष निधे राजन न्यस्ते को महान गुणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजे. दोषांचा खजिना असलेल्या कलियुगात एक गुण मात्र आहे, तो म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संकीर्तन केल्यानं मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. सत्ययुगात भगवंताचं ध्यान, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात पूजा सेवा, हे सगळं करून जे फळ ते कलियुगात केवळ आणि केवळ परमात्म्याच्या कीर्तनानं होतं राजन. म्हणून हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय.